खालापूर रायगड कर्जत खालापूरमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार. युवा सेना विधानसभा अधिकारी रोहित वेचारे यांनी व्यक्त केला विश्वास. खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचा महायुतीतर्फे जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात युवा सेना महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. खालापुरातील अतकरगाव जिल्हा परिषद गटातील खानाव पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार भाई रघुनाथ शिंदे यांचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान भाई शिंदे यांच्याबरोबर महिलांसह युवा सेनेची मोठी फळी काम करताना दिसत आहे. काय व कसे नियोजन असणार आहे युवा सेनेचे या निवडणुकीत, याबाबत युवा सेनेचे कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी रोहित वेचारे यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी. रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 5 तारखेला निवडणुका आहेत आणि येत्या 7 तारखेला त्याची मतमोजणी होणार आहे. सर्वत्र जर का पाहिलं तर सगळीकडे आता प्रचाराचा माहोल दिसतोय. आपण खालापूर तालुक्यामधल्या अतकरगाव या जिल्हा परिषद वार्डातील खानाव पंचायत समिती गणामध्ये आहोत. येथून रेश्माताई पाटील ह्या अतकरगाव जिल्हा परिषदेसाठी शिवसेना भाजप युतीतर्फे उभ्या आहेत, तर खानाव गणामधून भाई शिंदे जे की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, ते पंचायत समिती गणामधून येथे उभे आहेत. आता आपण खरिवली या गावामध्ये आहोत आणि आता सध्या शिवसेना भाजप युतीचा हा जो काही प्रचार चालू आहे, या प्रचारामध्ये शिवसेना भाजप युतीने आघाडी घेतलेली दिसते. काही कार्यकर्ते आहेत, काही पदाधिकारी आहेत पक्षाचे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत युवा सेनेचे या विधानसभा मतदारसंघाचे अधिकारी रोहितजी वेचारे. रोहितजी, काय सांगाल? प्रचार अगदी सुरू झाल्यापासून जोरात दिसतोय. आपण आता खरिवलीमध्ये आहोत, खानाव गणामध्ये आहोत. येथून भाई शिंदे पंचायत समितीला आहेत आणि रेश्माताई पाटील ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत. कसा आतापर्यंतचा रिस्पॉन्स मिळतोय? एक युवा सेना म्हणून तुमची जी काही युवा पिढी आहे, जे काही युवकांचं तुमचं जाळं आहे, ते आता सध्या कसं काम करताना दिसतंय? 2 दिवसापूर्वी खानाव पंचायत समिती गण आणि अतकरगाव जिल्हा परिषद यांचा नारळ आपण उचाडतानाही या ठिकाणी गावडाई धोलाई मंदिर या ठिकाणी आपण फोडला. आणि तेव्हापासून आपण बघत असाल की आताही दुपारचे 1 वाजलेले आहेत. या प्रचारामध्ये संपूर्ण तरुणांचा सहभाग हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भविष्य काळामध्ये देखील या ठिकाणी शिवसेनेचा भगवा या ठिकाणी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी फडकणार आहे. आणि आमदार साहेबांच्या हस्ते ज्यावेळेस आमदारांनी या ठिकाणी हे केलं, आपलं त्याचा शुभारंभ केला, त्यावेळेस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की विकासाचा मुद्दा घेऊन शिवसेना ह्या निवडणुकीमध्ये उतरत आहे. आणि आमदारांनी जो विकास काम केले आणि भाईंच्या माध्यमातून झालेली विकास कामं असतील, सन्माननीय नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं असतील, हे एक विजन ठेवून आम्ही लोकांच्या समोर जात आहोत. आणि आपण या ठिकाणी बघाल की सकाळी 10 वाजता सुद्धा प्रचार या ठिकाणी चालू झाला आहे, दुपारचा 1 वाजला आहे, परंतु जी गर्दी आणि जो प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी वाढता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे आम्हाला एक विजयाची त्या ठिकाणी नांदी आहे की भविष्यामध्ये देखील आम्हाला 5 तारखेला भरघोस मतदान हे शिवसेना त्या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही आमच्या खरिवली ग्रामपंचायत असेल किंवा खानाव पंचायत समिती गण असेल, यामधून सुद्धा शिवसेना असेल आणि आरपीआय असेल आणि भाजपा असेल, या महायुतीचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी प्रचार त्या ठिकाणी करत आहोत. काय सांगाल एकंदरीत समोर जे विरोधी राष्ट्रवादी आहे, म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हा पारंपरिक आतापर्यंतचा एकमेकांचे राजकीय शत्रू राहिलेले आहेत, एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. आताही समोर महायुतीत असणारेच राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे तिला बरोबर घेऊन इथे लढते. काय फरक पडेल असं वाटतंय? मुळामध्ये त्या ठिकाणी कोणता फरक पडणार नाही, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना जरी असली ते मूळचे ते शिवसैनिक आहेत. या ठिकाणी आपण बघत असाल ह्या मतदारसंघामध्ये हा संघर्ष हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पारंपरिक संघर्ष या ठिकाणी आहे. आणि आम्ही ज्या आता महायुतीमध्ये ज्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही महायुती पारंपरिक महायुती त्या ठिकाणी आहे. आणि जो खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हा त्या ठिकाणी घड्याळाचं बटन दाबणार नाही, तो त्या ठिकाणी धनुष्यबाण हेच बटन दाबणार, हा आत्मविश्वास त्या ठिकाणी आम्हाला आलेला आहे. युवा सेनेची एक मोठी फळी आपल्याकडे आहे आणि या फळीने नुकत्याच झालेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उत्तम काम केल्याचं आमदारांनीही अगदी वाखाणलेलं आहे. या वेळच्या इकडच्या निवडणुकीमध्ये युवा सेना कशा पद्धतीने रणनीती आखते? मुळात जेव्हा निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस संपूर्ण जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावरती त्या ठिकाणी निवडणुकीची असते. प्रचार असेल, इतर काही गोष्टी असतील, त्यामध्ये युवक हा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असतो. आता सुद्धा आम्ही अतकरगाव जिल्हा परिषद असेल किंवा खालापूर तालुक्यामध्ये ज्या आपल्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गाव बैठका करून, गाव कमिट्या करून आम्ही त्या ठिकाणी दौरे करत आहोत.
आपला सकाळचा प्रचार संपला की दुपारनंतर आम्ही त्या ठिकाणी गाव बैठका घेऊन आपल्या गावात जास्तीत जास्त मतदान कसं होईल या ठिकाणी आमचा भर त्या ठिकाणी आहे. आणि भविष्य काळामध्ये याचं रूपांतर आपल्याला मतपेटीमध्ये दिसणार आहे. कारण की आता लोकांनी मनामध्ये ध्येय फिक्स केलेलं आहे, त्यांना धनुष्यबाणी चिन्ह दाबायचं आहे. आणि येत्या 5 तारखेला भरघोस मतांनी ते धनुष्यबाणी चिन्ह दाबून धनुष्यबाणीचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी करणार आहेत. काय वाटतं 7 तारखेला विजयाचा गुलाल हा आतकरगाव जिल्हा परिषदेला महायुतीचा उडेल? मुळात आतकरगाव नाहीच तर कर्जत असेल, खालापूर असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय असेल, ह्या महायुतीचा धनुष्यबाणाचा ज्या ज्या ठिकाणी आमचे कमळावती उमेदवार आहेत त्यांचा गुलाल 100% त्या ठिकाणी उडणार आहोत. आणि आम्ही ह्या विजयासाठी आम्ही सर्व शिवसेना असेल, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, तसंच आमच्या संघटनेमध्ये काम करणारे आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही त्यासाठी तयार आहोत. आणि याचं उत्तर आपल्याला येत्या 7 तारखेला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर हे होते रोहितजी विचारे, कर्जत विधानसभा युवा सेनेचे ते अधिकारी आहेत. एक मोठी युवा सेनेची फळी त्यांच्या बरोबर आहे आणि ती आता सध्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही काम करत आहे. चांगला आत्मविश्वास आहे त्यांना. त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचाच गुलाल उधळला जाईल, महायुतीचा झेंडा हा फडकणार आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.